हनुमा नुकताच शेतावरून घरी परतला होता. अंगण ही त्याच्याप्रमाणे चिखलाने माकली होती. पावळणीला लावलेल्या गंजक्या बॅरेलातल्या टमरेलने त्याने हातपाय धुतले आणि कमरेत वाकून त्याने झोपडीत प्रवेश केला. दिव्याच्या अंधारात झोपडीतून गळणाऱ्या पाण्याची गळती रोखायला सुशिलाने ठिकठिकाणी भांडी ठेवली होती. झोपडीत सर्वत्र भांडी विखुरली होती. बसायला सुद्धा जागा नव्हती. पावसाच्या पाण्याने चूल कधीच भरून गेली होती. सारी लाकडे भिजून गेली होती. सुशिलाची भलतीच चिडचिड होत होती. जेवण कसे करायचे, झोपायचे कोठे, असे बरेच प्रश्न तिच्यासमोर वासून उभे होते. हनुमाला तिची तगमग पावत नव्हती, पण परिस्थितीपुढे पार हातात झाला होता बिचारा. राहून राहून त्याला माकडाची गोष्ट आठवत होती. 2 वर्ष झाले तो घर बांधायचं मनात ठरवत होता, पण पुरेसा पैसा अडका नसल्यानं पुढे पुढे ढकलत होता. त्याने मनाशी ठाम निश्चय केला, काहीही झाले तरी येत्या उन्हाळ्यात घर बांधायचेच. पहाटेपासूनच हनुमा कामाला लागला. झोपडीच्या शेजारील जागेतच त्याने भल्या पहाटे 4 चौकोन आखून खणायला सुरुवात केली. त्याला असे अवचित खणताना पाहून सुशिला विचारात पडली. काय व धनी, हे आणि काय होईक सकाळी सकाळी? अगं, ह्या झोपडीच्या गळतीचा किती त्रास होतो या तुला. तवा मी ठरवलंय, येत्या उन्हाळ्यात घर बांधायचंच. सुशिलाला हसावे की रडावे तेच कळत नव्हते. आव, पर आता पावसाळा चालू हाय. होय, म्हणूनच आत्तापासून सुरुवात करतोय. पावसाच्या पाण्यानं जमीन भिजली या, तवा खणायला बी जास्ती जोर लावायला लागत नाही. महिन्याभरातच पाया तयार होईल बघ. आव, पर नुसता पाया काढून काय करणार आहेसा? घर बांधायचं म्हणजे पैका पाहिजे, लाकडं लागत्याल, वांगी फोड दगडं लागत्याल. अगं व्हय, पर हे समद झालं तरी पाया काढायला लागणार का नाही? जेवणाचं ताट पुढ्यात आलं म्हणजे आपण एका दमातच सगळं जेवण खातो का? एक घास गिळल्यावरच मग दुसरा तोंडात टाकतो नव. मग नवरा इरला पडलेला पाहून सुशी काही न बोलता झोपडीत शिरली. हनुमाचा टेकावांचा वेग वाढतच होता. हनुमाचा आता हा दिनक्रम झाला होता. दिवस उगवायच्या आधी घमेल, टिकाव आणि खोरं घेऊन तो पाया खणायच्या कामाला लागायचा. नवऱ्याची तळमळ पाहून सुशीही त्याला हातभार लावायची. दिवस कासराभर वर आला की हनुमा आणि सुशी न्याहारी करून शेतावर जायचे. दिवसभर शेतात काम करायचे. संध्याकाळी हनुमा गावातून फेरफटका मारायचा आणि आपल्या सलगीतल्या लोकांच्या गाठीभेटी घ्यायचा. कोणाकडून चौकटीसाठी झाडं तर सुताराकडून मदतीचे आश्वासन घेऊनच तो घरी परतायचा. प्रत्येकजण त्याला म्हणायचा, अरे घर उन्हाळ्यात बांधणार आहेस नव, मग आतापासूनच लाकडं तोडून काय करणार? पावसाच्या पाण्यानं सडायची राहतील का ती? उन्हाळ्यात बघूवा की मर्दा, जरा दम धर की. महिन्याभरातच छाती एवढा पाया सुशी आणि हनुमानं काढला होता. शेताकडून येताना वाटेत दिसणारे दगडधोंडे पाया भरणीसाठी हनुमा घेऊन येत असे. कोण त्याला हसायचे तर कोण त्याला वेड्यात काढायचे, पण हनुमा आपल्याच नादात असायचा. हळूहळू पावसाळा संपून उन्हाळा सुरू झाला. ठरल्याप्रमाणे हनुमा सकाळी शिरपागौंड्याकडे गेला. शिरपामा कट्ट्यावर बसून वळंब्याची झिजून तुटलेली दोरी परत बांधत होता. काय शिरपामा, काय चाललंय? काय चालणार, पर तू येरवाळी कशी काय वाट चुकलास र? शिरपामा, पावसाळ्याला तुला बोललो नव्हतो वय? तुझं कोड्यातलं बोलणं काय सुटायचं नाही. कशाबद्दल बोलला होतास? जरा बयाजवर सांग की इसकटून. आगा, औंदा घर बांधायचं म्हणतोय. अस्वलानं गुदगुल्या केल्यागत शिरपामा हसायला लागला आणि वेळ लागल्यागत हसणाऱ्या शिरपामाकडं खुळावलेल्या नजरेने हनुमा पाहतच राहिला. अरे, घर बांधायचं म्हणजे काय चेष्टा वाटली काय तुला? घर बघावं बांधून असं म्हणत्यात ते काय उगच नाही. शिरपामा, आगा स्वतः मेल्या बिगार स्वर्ग दिसतोय होय. तवा मी बी ठरवलंय, घर बांधून बघायचंच. बरं, मग माझ्याकडे काय काम काढलंस? आता हे काय बोलणं झालं का शिरपामा? आगा, घर बांधायचं म्हणजे गवंड्याकडे काम काढायचं नाही तर काय न्हाव्याकडे काढायचं होय?
होय का? म्हणजे तुझं घर बांधायला गवंडी म्हणून तू मला सांगायला आलास म्हण की. हा, अगदी बराबर वळीतला शिरपामा. अरे तुझं घर बांधून होईल, पर माझं घर पाण्यात जाईल. त्याचं काय? शिरपामा, अरे तुझं म्हणणं तरी काय हाय ते तरी कळू दे की. हे बघ हनुमा, माझा पगार, माझ्या हातापुढच्या माणसांचा पगार, हे समद परवडणार आहे का तुला? शिरपामा, अरे दिल की माग पुढं, पर आता काय नाही म्हणू नगस. हे बघ हनुमा, उद्या कुठल्या लेखान बघितलाय? तवा आजचं बोल, ते बी रोकीनं. तवा काय ते ठरीव आणि मला 2-4 दिवसात सांगितलास तरी चालतंय. उठ आता. डोक्यावर खडा ठेवून वरनं पायतान पडावं तसा हनुमाचा चेहरा झाला. हनुमाचा पुरता हिरेमोड झाला होता. पण सारे पैसे गवंड्यालाच खर्च केले तर अजून लाकूड काम, सुतारकाम, घराला लागणारी दगडं यासाठी पैसे कसे शिल्लक राहणार? रणजित तोंडानं हनुमा आपल्या घराकडे परतला. काय व? काय म्हणाला शिरपामा? काय म्हणणार? पैसे रोखीनं पाहिजे म्हणतोय आणि ॲडव्हान्स बी मागालाय. अ आता व काय करायचं? आता काय करणार? आपल्या हातात काय हाय का? आव पर असं हातपाय गाळून कसं चालल? आपणच काहीतरी मार्ग काढाय नको का? माझं तरी टक्कुर मॅट व्हायची पाळी आली बघ. होय पर मी काय म्हणती? तुम्ही उन्हाळ्यात गवंड्याच्या हाताबोडी कामाला जाईत होता नव? वय जाईतो की. मग तुम्हाला त्याच्यातली जरा तरी गती असेलच की. आग पर जराशान काय होणार हाय? आव आता आपलंच घर बांधायचं आहे नव का? काय लोकाचं हाय? जरा मापात चुकलं तर तुम्हाला कोण विचारणार आहे का? आग तुझं म्हणणं तरी काय हाय? स्वतः मेल्या बिगार स्वर्ग दिसत नाही असं तुम्हीच म्हणत्यासा नव? तर हिची बन, तू कोड्यातच बोलणार हाईस काय? धनी, घर तुम्हीच बांधायचं. काय? आग याडबीड लागले का तुला? तुम्ही काय बी म्हणा, पर शिरपामाच्या भरोश्यावर राहिल्यासा तर ह्या जन्मात तुम्हाला घर बांधून व्हायचं नाही. तू म्हणतीस ते बी काय खोटं नाही. मग आता कसला विचार करतासा? चला कामाला लागूया. होय होय, जसं होईल तसं होईल, पर घर बांधायचंच. मी आता गुरापा पात्रोटाकडे जातो. वांगी फोड दगड लागतील नव का? दगडाशिवाय घर कसं बांधणार? होय होय, तुम्ही या जाऊन. बघा काय म्हणतोय ते. गावच्या बाहेर गुरापा पात्रुटाचे घर होते. रात्रीचा काळोख चिरत हनुमा गुरापाच्या घराजवळ गेला. डोळ्यात बोटे घातली तरी काही दिसणार नाही असा अंधार भरून उरला होता. काळवंडलेल्या चिमणीच्या उजेडात गुरापाची बायको सोना भाकऱ्या बडवत होती. बडवणाऱ्या भाकरी बरोबरच गोरापाच्या नावानं लाकोलीही चालूच होती. भीमानं बाहेरूनच हाक मारली. गोरापा, ए गोरापा. तंद्री भंग पावलेली सोना आतनच केकाटली. कोण हाय? मी हनुमा. गुरापाकडं जरा काम होतं. त्याचं मड त्या कासवाच्या गुत्त्यावर बसविलं असल. तिकडच बघा जावा. तोंडात मारल्यासारखा चेहरा करून हनुमा माघारी फिरला. गुरापाला भेटून आता काही उपयोग होणार नाही याची जाणीव त्याला झाली होती. त्यामुळे आल्या वाटेने वाटेला लागायचे म्हणून तो मागे फिरला. 2 पाय टाकतोय नाही टाकतोय तोवर पुढ्यातच गुरापा लडबडत धडपडत आलेला दिसला. कोण हाय र तू मायेचा पूत? माझ्या माघारी माझ्या बायकोकडे येतोस आणि मला बघून पळून जातोस काय? त्याच्या या बोलण्यानं हनुमाला भर रात्रीच्या थंडगार वाऱ्यातही दरदरून घाम फुटला. अरे काय बोलतोस गुराप्पा? शुद्धीत हायस का? अजून पत्तूर नव्हतो, पर आत्ता शुद्धीत आलोय. कवापासनं चालू आहे म्हणायची ही सोयरीक. सोयरीक या शब्दावर त्याचा जोर वाढला होता.
तशी हनुमाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. गोराप्पा, आता कमी जास्ती एक सबूत बोललास तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. हनुमाचा रुद्र अवतार पाहून गोराप्पा वरमला. बर, मला सांग हनुमा, तू एवढ्या रात्री माझ्या घराकडं कशा पायी आला होतास? आर घर बांधाय काढायचं म्हणतोय, म्हणून वांगी फोड दगड तुझ्याकडं सांगाय आलतो. हा, असं होय. अरे मग बांध की मर्दा. किस्ती दगड पाहिजे तुला, नुसता आकडा सांग. जिवलग दोस्तासारखा गोराप्पाने आपला हात हनुमाच्या खांद्यावर टाकला होता. लई काय नग खरं, पर 4-5 बरास तरी लागतीलच. आत्ता पाहिजेत काय सकाळच्याला चालतील? नाही, आत्ताच पाठवली असती, पर गाढव जरा मेवणा घेऊन गेलाय. सकाळपतोर येतील. गोराप्पाच्या या आश्वासक बोलण्याने हनुमाचा चेहरा भर रात्रीच्या अंधारात पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे उजळून निघाला. आर चालल की, आणि 2-4 दिवसांनी दिलास तरी चालल. तुला चालल, पर मला नाही चालायचं. म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे गोराप्पा? ॲडव्हान्स, पहिला ॲडव्हान्स टाक. पौर्णिमेच्या चंद्राला अचानक ग्रहण लागावे तसा हनुमाचा चेहरा कोमेजून गेला. पण तो गोराप्पाला नकार देऊ शकत नव्हता. ठीक आहे, तुला सकाळच्याला ॲडव्हान्स मिळेल, बाकीचं पैसे हळूहळू फेडीन. अरे तुझ्याकडं पैसे कुणी मागितल्यात? मला फक्त ॲडव्हान्स दे. तो बी आत्ताच्या आत्ता. आरो पर आत्ताच्या आत्ता कुठनं देऊ? फाटला येईन आणि तुला ॲडव्हान्स देईन. मग सौदा मोडला म्हणून ठरवू. गावात एकुलता एक पातरवट असल्याने हनुमा त्याला नकार देऊ शकत नव्हता. हनुमाने मन घट्ट केले. हे बघ गोराप्पा, कल शेळी ऐकल्यालं 100 रुपये आहेत माझ्याकडं, पर सुट्ट नाहीत गा. मी गावातनं सुट्ट पैक घेऊन येतो आणि तुला ॲडव्हान्स देऊनच जातो बघ. अरे मी 1000 रुपयाची दगड द्यायची आणि तुला 100 रुपये ॲडव्हान्स लई वाटतोय वय? गोराप्पानं हनुमाच्या हातातील नोट काढून घेतली होती. पाण्याबाहेर काढलेला मासा तळमळावा तसा हनुमाचा जीव तळमळला. त्याच्या डोळ्यासमोर शेळी बे बे करून ओरडत होती, पण इलाज नव्हता. गोराप्पाने सकाळी 7ला दगड आणून टाकण्याचा वायदा केला होता. आज जरा पहाटेला लवकरच जाग आली. हनुमाने लवकर उठून सारे अंगण झाडून टाकले आणि दगड टाकायला ऐसपैस जागा तयार केली. जनावरांच्या धारा काढून त्यांना वैरण टाकली आणि तो गोराप्पा येण्याची वाट पाहू लागला. सूर्य केव्हाच 2 कासरं वर आला होता. दिवस वर चढेल तसा हनुमाचा धीर खचत होता. गोराप्पानं आपल्याला फसवलं तर नसल? नाही नाही, तो असं नाही करायचा. काय तरी अडचण आली असल, म्हणूनच तो थांबला असल. हनुमा अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत होता. शेवटी दिवस डोक्यावर आल्यावर हनुमाला राहावले नाही. तो तडक गोराप्पाच्या घरी गेला. गोराप्पा नशेत तर होऊन घराच्या कोनाड्यात पडून बरळत होता. त्याच्या बाजूला सिसाही नशेत तर होऊन त्याच्यासारखाच लवंडला होता. गोराप्पा, ए गोराप्पा. कोण हाय रे तिकडं? आणि एवढ्या सकाळी कशापायी कडमडला तिकडं? लवंडलेला गोराप्पा धडपडत अर्धवट उठून हाताच्या कोपरावर भार टाकून न उघडणारे डोळे प्रयत्नाने उघडत महाराजाच्या आवेशात बरळला. आर गोराप्पा, मी हनुमा नव का? कोण? हनम्या? तू का आलास इकडं? आर रातच्याला तू माझ्याकडनं दगड आणून टाकतो म्हणून ॲडव्हान्स घेतला होतास, पर अजून दगड. काय म्हटलास? ॲडव्हान्स तुझ्याकडनं? आणि मी घेतला? शुद्धीच आहेस का? आता मात्र हनुमाचे टक्कुरे फुटायची वेळ आली होती. डोक्यावर आलेल्या सूर्यासारखा त्याच्या रागाचा पारा चढला. गोराप्पाची गळपट धरून हनुमाने त्याला अलगद उचललं. गोऱ्या, एका झटक्यात सारी नशा उतरल.
मग सगळे अक्कल येईल ठिकाणावर. बडव्या शेळी इकून दिलेलं पैसे आहेत ते. एवढ्या सजासजी तुला पचू द्यायचा नाही मी. हे हनम्या, पहिला गळपट सोड. माझ्या बायकोकडे मी नसताना येतोस आणि वर मलाच दम देतोस काय? गावात बोंबाबोंब करायच्या अगोदर आल्या वाटण सटकायचं. झटका बसावा तसा हनुमा 4 पाय मागे सरकला. आव असल्या तोंडाने कितीतरी वेळ तो तसाच उभा होता. चमडे देऊन अडक्याला महाग झाल्याची त्याला जाणीव झाली. काही न बोलता तो तसाच तिथून माघारी फिरला. घर उगीचच खूप लांब असल्यासारखे त्याला वाटत होते. घरी आला तेव्हा मध्यानरात्र झाली होती. काय व इतका वकूत का लावल्यासा? काय म्हणाला गुरुदा? नाव काढू नकोस त्याचं. भिक्कार जोड त्याच्या बन. का व काय झालं? काळजीची छाया सुशीलाच्या चेहऱ्यावर घर करू लागली होती. काय होणार? लेकानं चांगलीच शेंडी लावली मला. म्हणजे व नाही म्हणाला का? नुसता नाही म्हणाला असता तर बरं झालं असतं. पर बेनं एवढं नीच असल असं वाटलं नव्हतं मला. आव पर काय झालंय ते सप्पय मला सांगणार आहेसा का नाही? काय बोलायचं हाय ते बयाजवार बोला की. आता काय सांगू तुला? त्या गोऱ्यानं चांगलीच शेंडी लावली मला. म्हणजे व अगं शेळी इकल्यालं पैसं त्यानं ॲडव्हान्स म्हणून घेतल्यान. आणि आता तो काय परत देईल असं वाटत नाही मला. त्याल बी गेलं आणि तूप बी गेलं. अशातली गत झाली या. बरा द्यायचा नाही. नरकात गेला तरी त्याच्या मड्याकडनं वसूल करीन म्या. अगं गोष्ट ती नाही. मी त्याच्याकडे गेलो होतो तेव्हा तो घरात नव्हता. तिची बायको होती. तो घरात नाही म्हणून मी तिथनं माघारी फिरतच होतो. इतक्यात तो तिथं आला आणि माझ्यावर त्यानं त्याच्या बायको संग संबंध असल्याचं बालन घेतलंय. आता त्याच्याकडं पैसं मागितलं तर गावभर बोंब करीन म्हणतंय. हनुमाच्या एका वाक्यानं सुशीलाचे रक्त उसळत होते. अगं त्याचा मुर्दा बसविला सकाळच्या रामपाऱ्यात असं म्हणाला होय तो वाद्या. धनी इस्तू पडू दे त्या पैशावर. तुम्ही काय परत त्याच्याकडं पैसे मागू नगसा. अगं ते झालं, पर आता पुढं काय करायचं? दगडं नाही ते घर कसं बांधायचं? त्याची काळजी तुम्ही करू नगसा. त्याच्यावर बी काहीतरी इलाज निघलच. अगं पर कुठला आणि कसा निघायचा तो? धनी असं केलं तर व कसं करायचं म्हणतीस? आपण मातीचं घर बांधू. मातीच्या घराला कशाला पाहिजेत व दगडं? हनुमा खोळावल्या ग सुशीलाकडं पाहतच राहिला. अडाणी बायकोचा शहाणपणा आणि समजूतदारपणा पाहून तो गदगदून गेला. सुशे, अगं किती शहाणपणा हाय तुझ्याकड. माझ्याबरोबर लगीन होऊन लई नुकसान झालंय बघ तुझं. कुठल्या तरी श्रीमंताच्या घरात गेली असतीस तर सुखात लोळली असतीस बघ तू. आव हे आणि काय खूळ डोचक्यात घेतल्यासा? मी मस्त सुखात हाय. एवढ्या गरिबीत बी तुम्ही माझी इतकी काळजी घेतासा. परक्या बाईकडं वाकडी मान करून बघितला नाहीसा. हे काय कमी हाय? कुठल्या पाटलिनीला तरी मिळत असेल का हे सुख? चिमणीच्या उजेडातही तिचा समाधानी चेहरा अवसान गेलेल्या हनुमाला नवी उभारी देत होता. सुसे, मग ठरलं तर सकाळी शेताला जायच्या आधी आणि सांच्याला शेतातनं आल्यावर अंगणात तांबूळ शेतातली माती आणून टाकायची आणि मातीच्या इटा घालायला सुरुवात करायची. व्हय व्हय तसंच करूया. चला उठा आता. 2 घास खाऊन घेवा. तुमच्या आवडीचा भाजलेला झुणका आणि सांडग्याची आमटी केली आम्या. डोळ्यात नव्या घराचे स्वप्न घेऊन ती रात्र झोपी गेली. भल्या पहाटेपासून सुसी आणि हनुमा कामाला लागले. दिवसभर शेतातलं काम आणि सकाळ संध्याकाळी तांबूळ शेतातली माती आणून टाकायचे काम जोरात चालले होते. भैरू जाधवाची गाडी त्यासाठी भाड्यानं सांगितली होती.
बघता बघता मातीचा ढीग वाढू लागला आणि माती कालवून विटा घालण्याचे कामही सुरू झाले. घर बांधण्यासाठी जेवढ्या विटा लागणार होत्या तेवढ्या विटा तयार झाल्या होत्या. पाया तर कधीच काढला होता. पायाभरणीही केली आणि घर बांधायला सुरुवात झाली. शेतीकडे थोडे दुर्लक्ष होत होते. अधूनमधून एखादा दुसरा गडी मजुरीनं घ्यायला लागायचा. नाही म्हटले तरी किरकोळ खर्च होतच होता. आणि त्यासाठी सुशीलाने आपले मंगळसूत्र सावकाराजवळ गहाण टाकले होते. पितळेचे मंगळसूत्र ती पदराआड लपवून घालत होती. निलगीर वाढावी तशा भुईतनं भिंती फोपावू लागल्या होत्या. तसाच खर्च आणि उदारी ही वाढतच होती. चांदकीची भिंतही बांधून झाली होती. आता सगळ्यात महत्त्वाचे काम शिल्लक राहिले होते ते म्हणजे सुतारकाम. श्यामा सुताराला हनुमाने थोडेफार पैसे देऊन तयार केले. नाही होय म्हणत श्यामा सुतार तयार झाला. पण बॅटन पट्ट्या, वासे, चौकटी, खिडक्या, सुताराची मजुरी या सर्वाला बराच खर्च होणार होता आणि हातात काहीच पैसा शिल्लक नव्हता. पुढे काय करायचे हा गंभीर प्रश्न सुसी आणि हनुमासमोर राक्षसासारखा उभा होता. शेवटी सावकाराकडे जमीन गहाण टाकण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच शिल्लक नव्हता. सावकाराकडून मिळालेल्या 5,000 रुपयात बंगलोरी खापरीचे घर बघता बघता तयार झाले. त्याने शिल्लक राहिलेल्या पैशातून लोकांची उधारी देऊन टाकली आणि वास्तुशांतीही केली. झोपडीतून मातीच्या घरात राहताना सुशी आणि भीमाला राजवाड्यात राहत असल्याचा भास होत होता. घरात पाय टाकल्यावर हनुमाचा सारा सीन गळून पडायचा आणि लाडात येऊन तो सुशीला म्हणायचा, काय राणी सरकार, आता पावसाळ्यात स्वयंपाक करताना गळतीचा त्रास होतोय का? आता आता पाऊस किती वततोय ते वतू देत. ढगफुटी झाली तरी भ्याचं कारण नाही. आणि सारं घर हसण्या खिदळण्यानं भरून जायचं. हनुमा आणि सुशिलात एक नवचैतन्य संचारले होते. कितीही काम केलं तरी त्यांना थकायलाच व्हायचे नाही. पाण्याने भरलेल्या उंजळीतून पाणी हळूहळू नितळावे तसे दिवस सरत होते. हनुमाच्या आणि सुशिलाच्या संसारवेलीवर एक गोंडस फुलही फुलले होते. घर बांधून आता 3 वर्ष झाली होती. दरवर्षी हनुमा धान्य विकून जमेल तसे सावकाराचे कर्ज फेडत होता. पण ते कर्ज कमी न होता वाढतच होते. तसा हळूहळू सावकाराचा तगादाही वाढू लागला. यावर्षी दुष्काळ पडल्याने शेतात काहीच पिकले नव्हते. गावात कुठे कामही मिळत नव्हते. एक दिवस भल्या पहाटे हनुमाला दारावर थाप ऐकू आली. अरे हनुमा, आहेस का घरात? आवाज ओळखीचा वाटला आणि त्याच्या काळजात धस्स झाले. धडधडत्या काळजाने त्याने दार उघडले. दारात मुनीमजी उभे होते. कोण? मुनीमजी? येरवाळे आला साजी? सांगावा धाडला असतासा तर मीच आलो असतो की. मुनीमजी मिश्किल असले. भल्या माणसा, तुझ्यासारखी माणसं भल्या पाटच घरात भेटत्यात. रात्री भेटण्याच्या परिस्थितीत नसतात. मुनीमजीचा अंगठा तोंडाकडे गेला होता. शिव शिव, हे काय बोलता मुनीमजी? आव, मी तसलं काय घेत नाही. बरं, ते जाऊ दे. येत्या 15 दिवसात तुला सावकाराचं कर्ज व्याजासकट फेडायचं आहे. नाहीतर जप्तील आणि जमीन किंवा घर यातल्या एकावर तुला पाणी सोडावं लागेल. मुनीमजीचे बोलणे ऐकून हनुमाच्या छातीचा भाता धडधडायला लागला. धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. आहो पर मुनीमजी, तुम्हाला माहीतच हाय, औंदा पाऊस झाला नाही, समधीकडं दुष्काळ पडलाय. तवा हे बघ हनुमा, तुला बी माहीतच आहे, सावकार कुणाला 3 वर्षापेक्षा जास्त मुदत देत नाहीत. आणि मी पडलो चाकर माणूस, दिलेल्या हुकमाचा ताबेदार. एक दीर्घ श्वास सोडून मुनीमजी पाठमोरे झाले. अवसान गेल्यागत हनुमा मटकन खालीच बसला. सुशीनं दारा आडून त्यांचे सारे बोलणे ऐकले होते. झटकन ती बाहेर आली. आव आव, असं काय डोचक्याला हात लावून बसल्यासा? अगं, तू ऐकलीस नव? मुनीमजी काय म्हणाल ते? होय, ऐकलंय. पर असं अवसान ढळून कसं चालल? ह्यातनं काहीतरी मार्ग काढाय नको का?
आता माझा इलाज हारलाय. सुसे, आता समद मार्ग बंद झाल्यात. अव असं म्हणून कसं चालेल? आपण उद्यापासनं समध्या पै पाहुण्यांची गावं फिरू. त्यांच्या मी हातापाया पडन आणि त्यांच्याकडनं मिळतील तेवढं पैसा आपण गोळा करू. प्रत्येकानं थोडी थोडी मदत केली तर सावकाराचं सारं ऋण फिटल. पाहुण्यांचं काय, फेडू हळूहळू. तो सारा दिवस हनुमा एकटाच घरात अंधारात बसून होता. त्याच्या आवडीचा भाजलेला झुणका त्याला कारल्याच्या भाजीसारखा कडू लागला होता. त्या दिवसापासून हनुमा आणि सुशी भल्या पहाटे बाहेर पडायचे. 8 दिवसात साऱ्या पाहुण्यांचे उंबरठे झिजवून झाले होते. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना नन्नाचा पाडा ऐकायला मिळायचा. रात्रीच्या काळोखातून कोळसा झालेली 2 मने रोज घरी परतायची. सुखाने भरलेल्या घरावर हळूहळू काळजीचा सावट पसरायला लागला होता. अखेर तो दिवस उद्यावर येऊन ठेपलाच. ढणढणत्या चिमणीप्रमाणेच हनुमाचे डोके ठणकत होते आणि निराशेचा धूर ओकत होते. नवऱ्याची तगमग सुशीला पाहवत नव्हती, पण तिलाही काही सुचत नव्हते. धनी, आव धनी, मी काय म्हणती? उदासीने माखलेल्या चेहऱ्याने हनुमाने तिच्याकडे एकवार नजर टाकली आणि पुन्हा त्याची नजर जमीन पारखू लागली. नवरा पार खचलेला पाहून सुशीच्या काळजाला पीळ पडला. औंढा गिळून ती बोलू लागली. धनी, आपण आपलं घर सावकाराला देऊया आणि एकदा त्याच्या ऋणातनं मुक्त होऊया. हनुमाची धोंडशीर तट्ट फुगली. जखमी वाघ चवतळावा तसा तो वचकन सुशीच्या अंगावर गेला. अगं काय बोलतीयस तू हे? मी रगात आटिवलं या घरापायी आणि तू म्हणतीस? रागाने हनुमाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. साटल धनी, आटल्यालं रगात पुन्यांदा साटल. पर एकदा जमीन हातची गेली तर जिंदगीभर आपल्याला जमीन मिळायची नाही आणि आपल्या हातातोंडाची गाठ पडणं जिकरीचं होईल. अगं पर आता काय बी बोलू नग साधनी. हे घर गेलं तर जुन्या झोपडीतच राहायला लागल नवं. लागू दे की, पर जमीन नाही जाऊ द्यायची म्या. एक दीर्घ श्वास घेत आणि सोडत हनुमानं चिमणीच्या उजेडात दिसणारे सारे घर डोळे भरून साठवून घेतले. पण डोळ्यात साठलेले घर त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या खारट झऱ्यातून वाहत जात होते. ती सारी रात्र उपासपोटी तशीच जागी राहिली. चोर पावलांनी दिवस हळूहळू वर येत होता. तसतसे हनुमाचे काळीज उकळत्या आदनावरची ताटली थडथडावी तसे धडधडत होते. अखेर दारावर पडलेल्या थापेने त्याच्या काळजाचा ठोका चुकलाच. हनुमा, ए हनुमा, अरे अजून झोपलास काय? उठ, सावकार आलेत बघ. थरथरत्या हातानं भीमानं दरवाजा उघडला. तो बाहेर आला आणि निश्चल मूर्तीसारखा खालमानेने उभा राहिला. अंगणात मुनीमजी, सावकार, सावकाराची 4 लाठीबंद माणसं आणि गावातली बरीच बगी माणसे उभी होती. हनुमाला मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्याच्या पाठोपाठ झोपलेल्या तान्याला कडेवर घेऊन सुशीलाही बाहेर आली. काही न बोलता तिने मुनीमजीच्या हातात घराची किल्ली सोपवली आणि ते दोघे जुन्या झोपडीच्या दिशेने चालू लागले. सुशीलाने सारे सामान रात्री झोपडीत हलवले होते. मुनीमजी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. दिवसभर हनुमा झोपडीचे कवाड बंद करून गुडघ्यात मान घालून बसून होता. झोपडीच्या छतातून झिरपणारे सकाळचे तिरपे कवडसे हळूहळू उभे होऊन पुन्हा तिरपे होऊ लागले आणि धुसर होत जाऊन अखेर ते अंधारात गडप झाले. सुशीने भात आमटी केली होती. बळेबळे तिने हनुमाला खायला घातले. तिच्या समाधानासाठी हनुमाने कसेबसे 2 घास पोटात ढकलले आणि धरणीला आडवा झाला. रात्रभराच्या जागरणीने बऱ्याच उशिराने त्याच्या डोळ्याला डोळा लागला. पहाटे कसल्या तरी आवाजाने त्याचा डोळा उघडला. त्याने सुशीला हाक मारली, पण सुशीला जाग्यावर नव्हती. तान्हं बिनघोर झोपलं होतं. डोळे चोळत तो बाहेर आला आणि खुळावल्यागत समोर पाहतच राहिला. चिमणीच्या उजेडात सुशीला काहीतरी खणत होती. सुसे, अगं काय याडबीड लागले का तुला? एवढ्या अंधारात काय खणालीस? याड नाही लागलं धनी. आता मी शानी झाली या. घर बांधताना आपण मागं ज्या चुका केल्या
त्या आता नाही करायच्या. हनुमा वैतागला होता. अगं तुझं म्हणणं तरी काय हाय ते तरी कळू दे की. धनी, आता आपण एकदम 4 सोपं बांधाय काढायचं नाहीत. अगोदर एक सोपा बांधायचा आणि मग घडल तसं एक एक सोपा उतरायचा. सुशीच्या टिकावांचा वेग आता वाढत होता आणि तिच्याकडे खुळावल्यागत बघणाऱ्या हनुमाचा हात हळूहळू फावड्याकडे जात होता. धन्यवाद.